फ्रेंड, श्री स्वामी समर्थ. मी रितिका आणि आज खूप दिवसांनी मी ब्लॉग परत एकदा स्टार्ट केलेला आहे. तर आपला ब्लॉग खूप दिवस झाले बंद होतं कारण रिवाचं स्कूलचं एक्झाम होती आणि त्यानंतर स्कूल अजून सुद्धा स्कूल आहे. एप्रिल महिना पूर्ण स्कूल आहे तिचा. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे लहान मुलांसाठी जे तुमच्या घरामध्ये वर्षाच्या आत जे बाळ असेल त्याच्यासाठी एक अशी छान अशी ओट्स आणि मखाण्याची खीर. त्याच्यामध्ये तुम्ही ड्राय फ्रुट्स टाकू शकता, खजूर टाकू शकता आणि छान अशी उत्तम पचायला पण हलकी आणि छान चवीला पण चविष्ट अशी खीर बनते ही. तर नक्की तुम्ही ट्राय करा तुमच्या लहान बाळासाठी. आमचं बाळ तर मस्त खातं, ते आता 11 महिन्याचं आहे आणि मी त्याला संध्याकाळचा प्रश्न पडतो मला काय याला भरवू रोज रोज कंटाळून, तर मी हे अल्टरनेट डे म्हणजे त्याला भरवते. तर तसंही तुम्ही ट्राय करू शकता. तर नक्की ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर नक्की घरी बनवा. कढईमध्ये असे मखाणे टाकायचे आणि यांना चांगले रोस्ट करायचे खरपूस थोडे थोडे घेऊन. मी हे डीमार्ट मधून मखाणे आणले होते, छान असं मी नेहमी तिथूनच आणते. तर हे असे मी चांगले भाजून घेणार, सर्व रोस्ट हो म्हणजे करपायला द्यायचे नाही, जेणेकरून जळणार नाही, नाहीतर मग ते पावडरला करपलेली टेस्ट येणार आणि मग बाळाला कडू लागणार आणि मग ते खाणार नाही. तर करपायला द्यायचं नाही अजिबात. मखाने पटकन रोस्ट होऊन होतात, म्हणजे एक मिनिट सुद्धा लागत नाही. तर व्यवस्थित रोस्ट करायचे आणि एकदम क्रंची होईपर्यंत मखाने असे चांगले रोस्ट करायचे. आता मी ही पावडर 15 दिवसाची बनवते. हो 15 दिवसाची मी एकदम अशी बनवून ठेवते काचेच्या बरणीमध्ये, छान अशी राहते, कीड वगैरे काही लागत नाही आणि एकच चम्मच ठेवते. चम्मच सारखे बदलले तर मग ती पावडर असं गाठी गाठी होतात पावडर मध्ये, तसलं काही होत नाही. तुम्ही पण तसलं काही ठेवू नका. बघू शकता असा कुस्करला पाहिजे, म्हणजे असं व्यवस्थित असं रोस्ट झालं पाहिजे कुरमुरा आपला जो मखाना आहे तो, जेणेकरून याची पावडर छान तयार होते. हे बाकीचे सुद्धा आहे ते पण मी रोस्ट करून घे. असे ओट्स मखाने माझे असे भाजून झालेत असे, असं 100 ग्राम. तर हे अर्ध म्हणजे 200 ग्राम घेणार. हे पण असे चांगले, हे पटकन म्हणजे करपतील म्हणून असं सारखं आपण मिक्स करत राहायचं, जेणेकरून करपणार नाही. ओट्स पटकन भाजले जातात कारण ते पातळ असतात ऑलरेडी. तर अशा अंदाजेनुसार मी ओट्स पण घेतलेले. तुम्ही बघू शकता मी असे हे मखाने होते आणि बघा असे चांगले असे खरपूस भाजलेले आहेत. त्यानंतर मी हे ओट्स घेतले अंदाजेनुसार. यांना पण मी 7-8 मिनिटं असे व्यवस्थित भाजून घेणार आहे, कारण कच्चं नसलं पाहिजे, बाळाला काही पोटात गडबड झाली नाही पाहिजे. मखाने आणि तुम्ही ओट्सची खीर जर बाळाला देत असाल तर खूप उत्तम आहे. छान अशी टेस्टी खीर बनते आणि बाळ सुद्धा आवडीने खातं. तर या अंशला तर खूप आवडते. जर तुमच्या घरामध्ये वर्षाच्या आत बाळ असेल तर त्याला तुम्ही नक्की देऊ शकता संध्याकाळच्या टायमाला. हलकं पचायला पण हलकं आणि पौष्टिक आणि पोट भरून असतं, एनर्जी त्यांना मिळते खेळण्यासाठी. तर छान अशी ही रेसिपी आहे, नक्की तुम्ही ट्राय करा. असे 15 बदाम घेतलेले आहे आणि थोडेसे काजू अंदाजेनुसार घेतलेले आहेत. काजू जास्त घेतलेले नाही आहेत. ते असे व्यवस्थित आहे ना गरम, म्हणजे त्यांना भाजून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून ते कच्चं राहणार नाही आणि बाळाला पण पोटात काही त्रास होणार नाही काजूमुळे. तर असे ड्रायफ्रुट्स भाजून वगैरे आणि मग हे मिश्रण आपण आता थंड करायला ठेवलं इथे. तर हे थंड झाल्यानंतर मी मिक्सरला लावून बारीक करून बरणीत भरून ठेवला. पहिले थंड्या पाण्यामध्ये 1 चम्मच पीठ असं मिक्स करून घेतलं. आता ह्याच्यामध्ये हे असे ओले खजूर टाकते टेस्टला. उडून जाते बाबूला आमच्या
खीर आवडते. तर अशा प्रकारे मी या बरणीमध्ये असं भरून ठेवलेलं आहे. होममेड सॅरेलॅक बोलू शकता याला. तर याच्या आपला ओट्स आणि मखाण्याचं मी बनवलेलं हे पावडर आहे आणि हे मी रोज त्याला लहान बाळ असेल तर हे उत्तम आहे आणि छान आहे. टेस्टला पण छान लागतं. याच्यात थंड पाणी मिक्स करायचं आणि साधं म्हणजे आपलं हंड्याचं नॉर्मल आणि खजूर आणि तूप बस. बाकी काही नाही टाकायचं. मस्त छान टेस्ट येते. नक्की बनवून बघा. छान अशी रेसिपी करून बघा. जर आवडलं असेल रेसिपी आजची तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय.